बातमी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणासंदर्भातली आहे आणि त्याच्या निकालावरती अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। यावेळेला उज्ज्वल निकम सरकारी वकील बोलतात, थेट जाऊयात। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची यावेळेला येणारी प्रतिक्रिया होती। यावेळेला आपण थेटपणे हिंगणघाट जळीतकांड प्रकरणामध्ये आरोपीला अगदी थोड्याच वेळामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार आहे। विकेश नगराळेला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। यापूर्वीच मात्र पीडितेच्या कुटुंबाने जी इच्छा व्यक्त केलेली होती की आरोपीला कुठल्याही प्रकारची सूट न मिळता थेटपणे फासावरती लटकवायला हवंय, मात्र आजच्या दिवशी पीडितेला न्याय मिळणार का याची प्रतीक्षा असताना या क्षणाची मोठी बातमी। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला निकाल आपण यावेळेला पाहतोय। हिंगणघाट जळीतकांड प्रकरणामध्ये हा निकाल देण्यात आलेला आहे। आरोपीला थोड्याच वेळात जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार आहे। विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तब्बल 2 वर्षांपूर्वीची ही संपूर्ण घटना, ज्यावेळी या घटनेमध्ये पीडितेला या नराधमानं जाळलं होतं। हिंगणघाट जळीतकांड प्रकरण त्यावेळेला देशभरासाठी चर्चेचा विषय ठरला होता। आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा। निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवींद्रजी, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा कसं पाहता आपण? या निकालाला 2 वर्षांचा कालावधी लागलाय। नमस्कार, जय हिंद। या प्रकरणामध्ये 2 वर्षाचा कालावधी लागला हे जरी खरं असलं तरी पोलिसांनी या केसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अत्यंत चांगला तपास केला। जवळपास 450 पानांचं दोषारोपपत्र यामध्ये दाखल केलं होतं। 77 साक्षीदार तपासण्यात आले होते आणि विशेष म्हणजे या 77 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार यामध्ये होस्टाईल झाला नाही। ही पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे असं म्हणावं लागेल। माननीय सत्र न्यायालयानं या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। त्यांच्या नातेवाईकांची जरी इच्छा असेल किंवा जनतेच्या जरी मनात असेल की कॅपिटल पनिशमेंट व्हायला हवी होती, परंतु त्याच्या मागे काही नॉर्म्स असतात की रेअरेस्ट ऑफ द रेअर अशा जर काही घटना असतील तरच त्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट किंवा फाशीची शिक्षा अशी दिली जाते। न्यायालयानं अत्यंत उत्कृष्ट निकाल दिलेला आहे असंच म्हणावं लागेल आणि यातील मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेला आणि त्यांच्या नातेवाईकांना आणि समाजाला या निकालानं निश्चितपणानं समाधान लाभलं असेल असं मला वाटतं। बरोबर आहे, मात्र ज्यावेळेला अशा प्रकारे अत्याचार केले जातात, एखादी व्यक्ती आपला जीव गमावते, त्यावेळेला लागणारा जो हा 2 वर्षांचा कालावधी आहे, याकडे आपण कशा प्रकारे पाहता? एरवी फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भामध्ये फक्त चर्चा होताना दिसते, मग तरी देखील 2 वर्षांचा लागलेला कालावधी कायद्याच्या दृष्टीने जर समजून घ्यायचं झालं तर अनेक वेळा म्हटलं जातं की चार्जशीट ज्या प्रकारे दाखल करण्यात आलेली आहे त्यावरती निकाल जो आहे तो किती वेळात लागणार, कसा लागणार हे देखील म्हटलं जातं। त्याविषयी जाणून घ्यायचं आपल्याकडून। चार्जशीट कशा प्रकारे दाखल केलं याच्यावर निकाल लागतो असं म्हणणं थोडंसं वेगळं होईल, कारण पोलिसांनी तपास उत्कृष्ट करून त्याचं चार्जशीट दोषारोपपत्र न्यायालयासमोर ठेवलेलं असतं। न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या इतर केसेस किंवा त्याच्यानंतर ह्या केसच्या सुनावणीमध्ये वेळोवेळी येत असलेल्या काही अडचणी असतील, काही हायकोर्टातली अपील्स असतील, त्याच्यामुळे कदाचित हा खटला सुनावणीला येण्यास थोडासा विलंब लागला असावा। परंतु अशा बरं, नक्कीच मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, थोडं माफ करा। यावेळेला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलेली आपण प्रतिक्रिया ऐकूयात। आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि यातील महत्त्वाचा भाग म्हणजे विकेशला दिनांक 3 फेब्रुवारी 2019ला अटक करण्यात आली होती, परंतु हा 2 वर्षाचा कालावधी याला शिक्षेत सूट मिळणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप असा होत असल्यामुळे आणि आरोपी विकेश नगराळे याचं क्रौर्य व क्रूरता पाहून न्यायालयाने त्याला जरी 3/2 पासून अटक करण्यात आलेली 3/2019 पासून
तरी हा पिरियडमधून या शिक्षेत त्याला गणला जाणार नाही। तर आज मयत अंकिता हिला बरोबर जाऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि आजपासून त्याला ही जन्मठेपेची शिक्षा, कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो आणि 5,000 रुपयाचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ठोठावलेला आहे। तर यावेळेला थेटपणे प्रतिक्रिया होती या संपूर्ण प्रकरणाचा लागलेला निकाल या संदर्भामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या संपूर्ण प्रकरणातील काही हायलाइट्स मांडण्याचा प्रयत्न केला। ज्या प्रकारची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे त्या संदर्भातला निकाल आणि त्याचा विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अगदी काही क्षणामध्ये पीडितेच्या कुटुंबाची देखील प्रतिक्रिया येण्याची निश्चितच शक्यता, मात्र आज योग्य असा निकाल लागल्याचं देखील स्पष्टपणे दिसतंय। सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्त रवींद्र रसाळे यावेळेला आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत। रवींद्रजी, मगाशी मी आपल्याला थांबवलेलं होतं, मात्र चार्जशीट आणि कशा प्रकारे प्रकरण दाखल केलं जातं आणि निकालाच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकरणामध्ये कुठल्या महत्त्वाच्या बाबी ठरत असतात त्याविषयी आपण बोलत होतात। अगदी बरोबर आहे। या प्रकरणामध्ये खूप म्हणजे चर्चा झाली होती आणि अत्यंत क्रूरतेनं या विकेश नगराळे या आरोपीनं या प्राध्यापिकेच्या अंगावर भर चौकात पेट्रोल ओतून त्यांची अत्यंत क्रूर अशी हत्या केली होती आणि त्यानंतर त्याला लगेच दुसऱ्या दिवशी बोटीबोरी येथून अरेस्ट करण्यात आलेली होती। त्यानंतर त्याच्याविरुद्ध पूर्ण तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र सादर केल्यानंतर तातडीनं सुनावणी व्हावी अशी प्रॉसिक्युशनची म्हणजे बचाव सरकारी पक्षाची देखील इच्छा असते, परंतु त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या असण्याची शक्यता आहे की ज्यामुळे ह्या केसेस सोडवण्याला थोडासा विलंब लागला। परंतु ह्याच्यामधील साक्षीदारांची संख्या जर पाहिली तर आणि बऱ्याच वेळेला आरोपींकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक याच्यामध्ये गोष्टी उभ्या केल्या जातात की जेणेकरून ट्रायल डिले व्हावी, तर याचा देखील विचार करणं गरजेचं आहे। परंतु पोलिसांनी अत्यंत उत्कृष्ट तपास केला आणि माननीय उज्ज्वल निकम सरांसारखे अत्यंत नावाजलेले वकील या केसमध्ये सरकार पक्षाच्या बाजूनं आपली बाजू मांडत होते आणि त्यांच्याबद्दल काही मी वेगळं सांगायची गरज नाही। त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणानं या केसची बाजू, सरकार पक्षाची बाजू माननीय न्यायालयापुढे मांडली आणि जो पुरावा कोर्टापुढे सादर केला त्याचा सर्वांगीण विचार करून माननीय न्यायालयानं या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। तर मला वाटतं अत्यंत योग्य अशी ही शिक्षा माननीय न्यायालयानं सुनावलेली आहे आणि या शिक्षेमुळं अशा प्रकारची कृत्य करणारे जे कोणी व्यक्ती असतील की हे एकतर्फी प्रेमातून झालेलं प्रकरण होतं, तर अशा निकालामुळे अशा प्रवृत्तींना निश्चितपणानं आळा बसेल अशी आपण आशा करायला हरकत नाही असं मला वाटतं। बरोबर आहे। पोलिसांच्या बाजूमधून एखादं प्रकरण कशा प्रकारे पाहिलं जातं हे आपण जाणून घेतलं रवींद्र रसाळे यांच्याकडून। यावेळेला ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादीच्या नेत्या देखील आपल्यासोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत। एक ॲडव्होकेट म्हणूनही, एक राजकारणी म्हणूनही आपण त्यांची प्रतिक्रिया आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील, खरं तर राज्यामध्ये अशा प्रकारचे अत्याचारच होऊ नये किंवा देशभरातही अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये अशी आपली सगळ्यांची इच्छा असते, मात्र तरी देखील अनेक वेळेला महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांची संख्या ही दिवसागणिक वाढत असल्याचं आपल्याला दिसतं। पर्टिक्युलरली आपण जर हिंगणघाट प्रकरणासंदर्भामध्ये पाहिलं तर विकेशला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, मात्र सकाळी ज्या वेळेला विकेश याच्या वकिलाकडून जी बाजू मांडण्यात आलेली होती की कुठेही फाशीची शिक्षा न देता त्याच्यावरती डिपेंडंट असलेली त्याची बायको असेल, मुलगी असेल, ह्यांचा विचार करता कुठेतरी शिक्षा जी आहे ती कमी करण्यात यावी, कुठेतरी त्यामध्ये सूट देण्यात आली। मात्र ज्या वेळेला एका कुटुंबानं आपली मुलगी गमावलेली असते त्यावेळेला न्यायाच्या दृष्टीनं हे प्रकरण कशा प्रकारे हाताळलं जात असतं, कारण युक्तिवाद करणं हे खरं तर सर्व वकिलांचं काम आहे, मात्र विकेश नगराळेला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंतच्या प्रवासाला तब्बल 2 वर्षांचा कालावधी गेला। आपण फक्त चर्चा करतो फास्ट ट्रॅक न्यायालयांसंदर्भामध्ये, मात्र खऱ्या अर्थानं फास्ट ट्रॅक न्यायालयाचं कामकाजही कशा प्रकारे चालतं रुपालीजी?
एक तर लक्षात घ्या, आजचा हा निकाल लागलाय हा फक्त 2 वर्षाच्या आत लागलेला आहे. त्याच्यामुळे मी जे आपले सरकारी वकील आहेत त्यांचे उज्ज्वल निकम जी यांचं अभिनंदन करेल, कारण का लीगल प्रोसिडिंग ही अत्यंत त्या लीगल प्रक्रियेतनं गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि आपण जरी ही घटना झाल्यानंतर बोललो असू किंवा काही पोलिसांचा तपास असेल, एक लक्षात घ्या, ही जी घटना मगाशी उज्ज्वल निकम यांनी सांगितली की अत्यंत क्रूर होती. म्हणजे घटनेवर ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली, गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा दाखल होणे, तपास होणे, 90 दिवसात चार्जशीट जाणे, चार्जशीट झाल्यानंतर ती केस बोर्डावर येणे, बोर्डावर आल्यानंतर त्याचे साक्ष, पंच, ओळख परेड, ज्या लीगल काही ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या पूर्ण कराव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे हा चार्ज आहे त्यांच्याकडे बऱ्याच केसेस असतात, अनेक बाकीच्या त्रुटी असतात. मगाशी जे निवृत्त पोलीस अधिकारी म्हणले की अपील असतं, हायकोर्टात जातात, सुप्रीम कोर्टात जातात आणि कायद्याचं एक प्रक्रिया लिहून ठेवलेली आहे, घटना आहे. रुपालीताई, मी आपल्याला थोडक्यात थोडं थांबवतोय कारण यावेळेला एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, थेट जाऊयात. तो एव्हिडन्स फार महत्त्वाचा होता आणि ही गोष्ट फक्त आरोपीच सांगू शकत होता आणि तो पुरावा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष या केसमध्ये फार महत्त्वाचे राहिले आहेत. एक आणखी साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने पुण्यातून एका मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्याची झाली होती. 1 तारखेला आरोपीने पीडितेला जो धमकावलेला होता, एक 40 सेकंदाचा कॉल होता, ती साक्ष काय होती आणि ती कशा पद्धतीने सरकारी पक्षाला, पोलिसांना अत्यंत महत्त्वाची ठरली? आरोपीचा मोबाईल जेव्हा ओपन झाला त्याचा डाटा सर्वप्रथम जिथे सर्व्हर असतं तिथे ती कॅप्चर करतं. त्या अनुषंगाने तो जो लोकेशन आहे त्या लोकेशनचा जो भाग आहे तो SDR CDRचा जो कागदपत्र प्राप्त होतात आपल्याला SP साहेबांकडनं चौकशी केल्यानंतर, त्याच्यामध्ये आरोपीचा लोकेशन आणि त्यांनी किती वेळा, किती तारखेला, किती वेळापर्यंत कॉल केला होता याचा त्याच्यातून स्पष्ट उल्लेख प्राप्त होतो आणि तो या केसमध्ये प्राप्त झालेला होता. हे 40 सेकंदाचा कॉल नेमकं काय होता? काही धमकी दिली होती आपल्याला त्याचे? म्हणजे नाही, त्याच्यामध्ये असं काही शब्द रचनेचा जो भाग आपण म्हणता आहे असं काही येत नाही, फक्त सेकंद किती होते एवढंच माहिती मिळते. आज जेव्हा आरोपीला शिक्षा सुनावली गेली किंवा गेल्या 64 सुनावण्या झाल्या, आरोपीला काही पश्चाताप वाटत होता आणि आज जेव्हा शिक्षा सुनावली गेली त्याच्या चेहऱ्यावर काही भाव होते की त्याच्या हातून चूक घडलेली आहे? आमच्या ऑब्झर्वेशनप्रमाणे तर तसं मला काही जाणवलं नाही, पण निश्चित रूपाने त्याला काही प्रमाणात तरी दुःख झालेलं आहे हे दिसत आहे त्याच्या चेहऱ्यावरून, परंतु त्यांनी हा गुन्हाच केला नाही हा भाव निश्चित रूपाने दिसत होता. असा त्याचा भाव होता. ॲक्च्युली त्यांनी गुन्हा केलेला होता आणि म्हणूनच ती शिक्षा झाली आहे. हाच जो खटला होता, याच खटल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात शक्ती कायद्याची मागणी झाली आणि आता तो शक्ती कायदा विधिमंडळापर्यंत पोहोचलेला आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे, दुरुस्तीचे पण काम सुरू आहे. समाधान वाटते की कुठेतरी ठीक आहे, एक प्रकरणामध्ये एका प्राध्यापिकेचा जीव गेला, मात्र त्याच्यानंतर जे पावलं सरकारकडून उचलण्यात आले, कायद्याकडून उचलण्यात आले, भविष्यामध्ये एक भक्कम कायदा तयार होऊ शकेल या खटल्यातून समोर येऊन? निश्चित रूपाने हा प्रस्तावित जो कायदा आहे, शक्ती कायदा, हा जेव्हा अंमलमध्ये येणार त्यावेळेस त्या कायद्यामध्ये जे तरतुदी आहेत त्याचा निश्चित रूपाने पीडितांना त्याचा लाभ भेटणार आहे. तर हे होते ॲडव्होकेट दीपक वैद्य सर. तर हिंगणघाट जळीतकांड प्रकरणासंदर्भामध्ये कशा प्रकारे हा संपूर्ण प्रकरण जे ते हाताळण्यात आलं, त्याच्या निकालापर्यंतचा सगळा प्रवास जो आहे तो यावेळेला कायदेतज्ञांनी स्पष्टपणे सांगितला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाणार आहोत. मात्र तत्पूर्वी जी पीडितेची आई आहे त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. अगदी थोडक्यात पाहूयात आज त्यांच्या भावना काय आहेत. कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याचा आम्ही आदर करते, मान्य आहे आम्हाला, पण रिस्पेक्ट करते, पण जो पाहिजे होते समाधानी आलं नाही. वकिलांनी फाशीची मागणी केली होती, फाशी नाही दिली, जन्मठेप दिली. या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. आता समाधान मानावंच लागेल. कोर्टाचा आदर आहे, कोर्टाचा रिस्पेक्ट करते, आम्ही आदर करते आणि निर्णय आम्हाला सध्या सर्व मान्य आहे. समोर आम्ही
त्यावेळेला पुन्हा एकदा जे आहे ते रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाऊयात आपण. ॲडव्होकेट आहेत ते आणि राष्ट्रवादीच्या युवा नेत्या म्हणून देखील त्यांची ओळख आहे. रुपालीजी, अखेर जन्मठेपेवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. 2 आपण प्रतिक्रिया मगाशी ऐकल्या. म्हणजे तुम्ही जो एक मुद्दा मांडत होता तो तर ऐकूनच घ्यायचा आहे, मात्र तत्पूर्वी वकिलांनी जो सगळा प्रवास सांगितला की 40 सेकंदांचा असलेला कॉल त्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतोय. आईच्या आलेल्या प्रतिक्रियेमध्ये एक स्पष्ट होतंय की न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी मान ठेवतो. जन्मठेप जी आहे ती झाली, मात्र यापूर्वी असलेली अपेक्षा जरी ती फलश्रुती झालेली नसली तरी देखील मात्र जन्मठेपेच्या शिक्षेवरती समाधानी असल्याची प्रतिक्रिया ज्यावेळेला एखाद्या कुटुंबाला द्यावी लागते त्याकडे आपण कसं पाहता? एक लक्षात घ्या, जन्मठेप म्हणजे आत्ताची जी जन्मठेप आहे ही मरोस्तोर जोपर्यंत त्याचा श्वास आहे तोपर्यंत जन्मठेप झालेली आहे. याच्या आधीच्या ज्या जन्मठेपी होत्या त्या 14 वर्षाच्या होत्या. त्यामुळे जी फाशीची शिक्षा मागणी करत असताना त्या ज्या कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या डायरेक्शन्सनुसार जन्मठेप म्हणजे मरण यातनाच आहे आणि त्यांनी आयुष्यभर म्हणजे मी तर या निकालाने खूप आनंदित आहे, कारण का कायद्याचा जरब बसणं अशा आरोपींवर गरज होती. जोपर्यंत त्यांच्यावर ही जरब बसत नाही, ही आपल्याला म्हणायला खूप सोपं आहे की जन्मठेप झाली, आम्हाला न्याय मिळाला, त्याला फाशी व्हायला पाहिजे, पण फाशी देऊन तो सुटणार होता कायमचा आणि आता प्रत्येक क्षण त्या मरण यातना तिथं त्या जेलमध्ये भोगणार आहे. त्याला ती जन्मठेप अशी शिक्षा मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मगाशी विषय काढला की ज्या पद्धतीने विकृत्याने त्यांनी तिच्यावर जो हल्ला केला, भर रस्त्यामध्ये तिला जाळून मारलं, याला अनेक साक्षीदार होते, त्या साक्षीदारांनी साक्ष दिली, त्या फोन मधनं ट्रेस पासिंग झालं, किती वेळा फोन झाले, हे सगळे पुरावे दाखवत होते की यांनी हे कृत्य अत्यंत सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून शांत डोक्याने केलेलं आहे. म्हणजे हे जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा ते प्रूव्ह करावं लागतं की ह्या माणसाने की म्हणजे जसा आता तुम्ही मगाशी एक जण म्हणले की त्याच्या घरच्यांनी अर्ज केलता आणि वकिलांनी सांगितलं की बाबा त्याला बायको आहे, मुलं आहेत, त्यामुळे विचार करावा, परंतु तो विचार करण्याच्या पात्रतेची हा गुन्हेगार नाही. यांनी अत्यंत शांत डोक्याने हा सगळा क्रूर खून केलेला आहे आणि समाजात अशा लोकांना जर थांबवायचं असेल, अशी विकृती थांबवायची असेल तर आजचा निकाल त्यासाठी अत्यंत योग्य मी निकाल म्हणेल. त्याच्यामुळे लोकांनी लक्षात घ्यावं की रस्त्यावर कुणाला जाळून मारणे, एकतर्फी प्रेमातनं मारणे, कुणाचा खून करणे हे आपल्याला शेवटी जन्मठेपापर्यंत, फाशीच्या शिक्षापर्यंतच जाणारा मार्ग आहे आणि तो आपण अवलंब करू नये. याच्यासाठीच आजचा निकाल हा अत्यंत योग्य आहे असं मी म्हणेन. बरोबर. निकालाच्या बाजूनं याला रुपालीजी आपण प्रतिक्रिया देत आहे आणि यावेळेला खरं तर कायदे तज्ज्ञ आपल्यासोबत ॲडव्होकेट रुपालीजी आहेत आणि रवींद्र रसाळ्यात सहाय्यक पोलीस आयुक्त देखील. पुन्हा एकदा जन्मठेप या बातमीकडे आपण जाणार आहोत, मात्र रुपालीजी अगदी थोडक्यात मला आपल्याला विचारावं असं वाटतं, ज्यावेळेला धार्मिक भावना दुखावल्या जातात त्यावेळेला हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय देखील अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद जे आहे थेटपणे भारतभर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेले होते. अगदी थोडक्यात प्रतिक्रिया काय? समाजकंटकांनी या गोष्टींपीपासून थोडं लांब राहावं, याचा गैरवापरही होऊ शकतो. दाखल झाले कोर्टाने डायरेक्शन्स, कोर्टामध्ये केस दाखल झाल्यानंतर कोर्टाने डायरेक्शन्स दिलेले आहेत की पुढच्या तारखेपर्यंत एकतर शैक्षणिक याच्यामध्ये कोणताही जात भेद धर्म नसतो. त्यांचा जो काही ड्रेस कोड आहे तो ड्रेस कोड घालणं अपेक्षितच असते. परंतु लक्षात घ्या, आता हायकोर्टाचा जरी निर्णय कोणता झालेला नाहीये, त्यांनी त्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत. आपण निर्णयाची वाट बघू आणि हायकोर्ट झाल्यानंतर सुपेरियर कोर्ट सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आर्टिकल 19 या सगळ्याचा कोर्ट नक्कीच त्याच्यामध्ये विचार करेल आणि बेसिकली की शैक्षणिक आयुष्यामध्ये जात भेद धर्म धार्मिक कोणते परिधान करणे हा विषय नसतोच. हा विषय खरं सुरू झाला एका वेगळ्या मार्गाने, परंतु आता कोर्टाकडे जर हा विषय आहे म्हणल्यानंतर त्याच्यावर जास्त बोलणं उचित राहणार नाही. येणाऱ्या तारखेला आपण त्याचा ते निकाल ऐकल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित मध्ये सांगू. नक्कीच. धन्यवाद रुपालीताई आपण दिलेल्या या संदर्भातल्या प्रतिक्रियेला. यावेळेला आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्याविलास देखील जोडल्या गेलेल्या आहेत. वर्षाताई, विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे हिंगणघाट जळीत प्रकरणासंदर्भामध्ये.
आजही मात्र महाराष्ट्र असेल, देश असेल, प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक केसेस आहेत ज्या अजूनही पडून आहेत आणि न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या या केसेसबाबत काही डेटा सांगावासा वाटतो का? जे काय आजकाल घडतं आहे समाजामध्ये त्याचे पडसाद आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. मात्र हिंगणघाट घटनेच्या निकालाकडे आणि त्याच अनुषंगानं इतरही निकाल लवकरात लवकर लागावे, इतरही पीडितांना लवकर न्याय मिळावा, याविषयी आज काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? नक्कीच विशालजी, आपण नेहमीच म्हणतो की उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय आहे आणि म्हणून त्यासाठी सातत्यानं आपण सगळेच जण, मीडिया असेल किंवा राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी असतील किंवा राज्य शासन प्रशासन आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ता या सगळ्या संदर्भामध्ये आपण हा रेटा लावतो की ह्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये झाल्या पाहिजेत. आणि मला म्हणायचं की खरं म्हणजे 1 वर्ष ते 3 वर्ष असं कालावधी घेतलं जातं. मगाशी ज्या रुपालीताई बोलल्या, कारण केसेसच्या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे ऍडव्हान्टेज जेवढा आहे तर कधी कधी डिसएडव्हान्टेज पण असतं, हेही समजलं पाहिजे. पण आता ही जी केस आहे आणि त्या केसमध्ये जो लागलेला निकाल आहे तो कुठे ना कुठेतरी न्यायाच्या बाबतीत आपल्याला एक थोडंसं सकारात्मक पाऊल असं पण म्हटलं पाहिजे, असं समजलं पाहिजे. कारण आज जर तुम्ही आजच्या तारखेला बघितलं तर 33 लाखापेक्षा पण जास्त केसेस अशा पेंडिंग आहेत. आणि ते पेंडिंग होण्याचं कारण सुद्धा हे आहे की महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर कमीत कमी 138 कोर्ट असतील फास्ट ट्रॅक कोर्टची जर गोष्ट आपण केली तर. आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन होणं किंवा त्यांना डिस्पोजल होणं याची जर संख्या तर 1-1.5 लाखाहून जास्त आहे मला असं वाटतं. पण तरी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या प्रकारच्या ज्या केसेस होतात आणि खास करून हिंगणघाटच्या संदर्भातली जी घटना आहे, खरं म्हणजे मी कधीच फाशीचं समर्थन करत नाही, कारण फाशीने व्यक्ती संपतो, विकृती संपत नाही. त्यामुळे ह्या या विकृती आहेत, या विकृतींना जर बदलाव करायचा असेल, म्हणजे विकृती करायचं असेल तर समाज मानसिकता आणि समाज भान आणि महिलांच्या संदर्भातलं समाजभान हे बदलाव करणं याच्या आजही आपण कमतरता आहे आपली. त्या बाबतीतलं तशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही असं आहे. दुसरं मला असं वाटतं ना, जी सिस्टीम बनली पाहिजे, म्हणजे जेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टची गोष्ट झाली आणि फास्ट ट्रॅक कोर्ट खास करून रेप आहे, महिलांवरचं जे पॉस्को ऍक्टच्या अंतर्गत जे स्पेशल कोर्ट म्हणून जेव्हा पुढे येताना आपण जेव्हा बघितलं तर त्यामध्ये आपण बघितलं ना की जी सिस्टीम बनली पाहिजे, म्हणजे ज्युडिशरी ऑफिसर असेल किंवा स्टाफ मेंबर असतील, ती जी सगळी सिस्टीम आहे ना ती आज पण मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ना ती ज्या जलद गतीनं व्हायला पाहिजे ना, आजही आपण लॅकिंग आहोत. तिथे आजही तुम्ही बघाल की 31 स्टेट पैकी मला वाटतं 26 का 27 स्टेट असे आहेत की ज्यांनी कुठे ना कुठेतरी थोडं फास्ट ट्रॅक कोर्टचं एक इनिशिएटिव्ह घेऊन केलंय. त्याला लागणारा जो फास्ट ट्रॅक कोर्टला लागणारा जो निधी आहे तो मिळणं केंद्रांकडून त्या राज्यांकडे देणं आणि त्याची मेकॅनिझम उभं करणं, ही मेकॅनिझम उभं करणं म्हणजे प्रत्येक वेळेला चर्चेमध्ये आपण हे ठेवतो की कायदे आहेत, म्हणजे निर्भयानंतर किंवा आता शक्ती कायदा पण येईल, सर्व येईल, ते एवढे कडक आहेत, सर्व आहे, पण इम्प्लिमेंटेशन स्टेजवरती, सपोर्टिव्ह स्टेजवरती नेहमी सरकारकडून आखडता घेतला जातो किंवा ती मेकॅनिझमच तयार केली जात नाही. आणि म्हणून मग या सगळ्या व्यवस्थांवरती कुठे ना कुठेतरी म्हणजे आपली अनास्था नागरिकांची होते. एक गोष्ट वेगळी आहे की आता केंद्रातर्फे बलात्काराच्या संदर्भातली नवीन न्यायालयानं बनावी अशा प्रकारचे प्रस्ताव वगैरे त्याने टाकलं जातं, म्हणजे घोषणा होतात, पण घोषणेची इम्प्लिमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि जो वचकची गोष्ट आहे ना, म्हणजे आज सुद्धा तुम्ही बघितलं की मगाशी वकिलांनी जे बोललं ज्या पद्धतीनं की बाबा साक्षीदार जर आहेत, साक्षीदार कारण हे जे पंचनामे पोलिसांना करणं आणि त्यांनी जे मेकॅनिझम, कारण शेवटी केस कशी उभी राहते, त्याला लागणारे एव्हिडन्स वरती केस उभी राहते आणि विक्टीम कधी म्हणजे आज जे विक्टीमला जे रिलीफ कधी मिळतं, ज्या वेळेला त्याच्यावरती अन्याय करणाऱ्या व्यक्तीला ते मिळणं. आणि याच्यासाठी मला असं वाटतं पोलीस असतील, साक्षीदार असतील, ही पूर्ण जी न्यायालय प्रक्रियांपर्यंतची यंत्रणा आहे ना, ती यंत्रणा जर व्यवस्थित काम केलं तर डेफिनेटली लवकर होईल. माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे ना, हे विदिन 1 इयर मध्ये ते सगळं व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय मेकॅनिझम सरकार उभं करत आहे ती खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तरच मग आपण म्हणू शकतो की येस, खरंच जस्टिस मिळतो.
एकीकडे विक्टीमला जस्टिसच्या बाबतीत, न्यायाच्या बाबतीतची एक आस्था निर्माण होईल आणि ज्या वेळेला कन्व्हिक्शन रेट कमी होईल त्यावेळेला या अशा प्रकारच्या विकृती आहे त्यांना हे कळेल की बाबा हे किती घातक आहे आणि हे पाऊल अशा पद्धतीने उचललं गेलं नाही पाहिजे. मला असं वाटतं याकडे आपण मोर फोकसने काम करणं आणि कशा पद्धतीनं या कारण शेवटी फास्ट ट्रॅक कोर्ट चालूच अशासाठी झालं की बाकीच्या ज्या केसेस म्हणजे कोर्टवरती जे लोड होते ते कमी होऊन ज्युडिशरी इफेक्टिव्हली आणि एफिशियन्सली आणि फास्ट स्पीडमध्ये बाउंड टाइम करून काम करेल. यासाठी मला असं वाटतं ही खरंच न्यायालयात जो न्याय झाला त्याचा आपण खरंच सकारात्मक रीतीने त्याला बघितलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं रुपालीताई पण बोलल्या की बाबा विक्टीम आहे, शेवटी माणूस आहे, त्याला ती एहसास होणं की त्याच्याकडून ही चुकी झाली आहे आणि त्या चुकीनुसार त्याच्यामध्ये बदलाव होणं म्हणजे ते खूप गरजेचं आहे की ते कुठे ना कुठे तरी ते विक्टीमला आम्ही बघितलंय निर्भयाच्या केसमध्ये पण त्यांना काही वाटत नव्हतं की त्यांनी जी काही केलं होतं त्याचं ते बिलकुल गिल्टी नव्हते. तर ते हे प्रकार तर डेफिनेटली आपण बलात्कारिक, अत्याचारित ह्या सगळ्या जे गुन्हेगार असतात त्यांच्याकडून आपल्याला हे अशा पद्धतीचं वागणं हे अपेक्षितच आहे. ते त्यांना ती जाणीव होणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि ती जाणून त्या कारागृहाच्या प्रक्रियेमध्ये होणं खूप गरजेचं आहे मला. बरोबर वर्षाताई, तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले रवींद्र रसाळ या संदर्भामध्ये जास्त प्रकाश टाकू शकतील कदाचित. रवींद्र रसाळ जे आहेत ते निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आपल्यासोबत आहेत. रवींद्रजी, वर्षाताईंनी खूप महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, तसेच रुपालीताईंनी देखील केले. कायद्याच्या दृष्टीनं आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या वर्षा विद्याविलास देखील आपल्यासोबत आहे. रवींद्र रसाळजी, मात्र समाजामध्ये जी एक भीती निर्माण झालेली आहे कायद्याच्या विषयी आणि त्याचबरोबर पोलिसांच्या विषयी, म्हणजे एखाद्या मुलीला जर त्रास दिला जात असेल किंवा तिची रस्त्यावरती छेड काढली जात असेल तर पोलिसांकडे जावं की न जावं इथून डिलेमा सुरू होतो. मग कुटुंबाशी बोलावं न बोलावं, मग कुटुंबातील व्यक्तींकडून मिळालेले सल्ले, मित्रमैत्रिणींकडून मिळालेले सल्ले, मात्र आजही आपण आपली पोलीस यंत्रणा असेल, कायदा सुव्यवस्था असेल ती इतकी भक्कम का नाही करू शकलो? का अजूनही लोकांच्या मनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये भीती असते की आपल्याबरोबर घडलेला प्रकार जर मी 4 लोकांना सांगितलं तर माझीच उलट तपासणी होणार. मग अशा वेळेला पीडित असलेली मुलगी ही योग्य रीतीनं आपली बाजू मांडू शकेल, योग्य रीतीनं कायद्याच्या समोर किंवा तिला न्यायालयामध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकेल, ही भीती घालवण्यामध्ये आपण कुठे कमी पडताना दिसतोय? म्हणजे बघा, एखादी घटना घडली, त्या व्यक्तीचा जीव गेला आणि त्यानंतर मिळालेली शिक्षा ही न्याय मुळात असूच शकत नाही. कारण ऑलरेडी अन्याय झाल्यानंतर न्यायाची कुठली प्रतीक्षा न भरून निघणारी अशा प्रकारची ही घटना घडलेली असते. कारण एक व्यक्ती गमावलेली असते किंवा त्या व्यक्तीच्या मनावर, शरीरावर झालेले आघातही अशा वेळेला असतात. मग आपण सगळे कुठे कमी पडतोय? म्हणजे कायदे आहेत, अंमलबजावणी नाही आहे, याविषयी आपण काय सांगाल रवींद्रजी? निश्चितपणानं आपण जे मुद्दे उपस्थित केले अत्यंत विचार करावा या बाबतीत असेच हे मुद्दे आहेत. याबाबत मी आवर्जून सांगेन की ज्या तरुण मुली असतील, महिला असतील, आमच्या माता भगिनी असतील, त्यांनी याबाबत स्वतःहून पुढे आलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तींना ठेचायसाठी त्यांनी स्वतः खंबीर झालं पाहिजे. पोलीस खातं त्यांच्या बाजूनं 100% उभं असणार आहे आणि अशा अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी त्यांनी तात्काळ न्यायव्यवस्थेकडे किंवा पोलिसांकडे जाणं खूप गरजेचं आहे. या माझ्या माता भगिनींना पोलीस खात्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे आणि या गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटली पाहिजे. तर हे कधी निर्माण होईल? तर ज्यावेळेस पोलीस अधिक सक्षमपणानं काम करतील आणि या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी याच्यामध्ये विशेष प्रकारची कारवाई यांच्यावर जेव्हा केली जाईल किंवा तिथल्या तिथे जर त्यांना त्या प्रतिबंधक कारवाईचा काही प्रकार असेल तर अशा पद्धतीनं अशा गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कायद्याच्या स्वरूपातून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचं काम पोलिसांनी करणं अपेक्षित आहे. ते करतही असतं, परंतु त्यांच्याही कामाला आणि अधिकारांना थोड्याशा मर्यादा असतात. परंतु आपल्या समाजातल्या या मुलींनी असतील, माता भगिनी असतील, त्यांनी निश्चितपणानं निडर होऊन या प्रवृत्तींशी सामना केला पाहिजे आणि पोलिसांना अगदी त्यांनी न घाबरता त्यांना भेटून, त्यांना सांगून
त्यांच्यावरच्या अन्यायाचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई पोलिसांकडून केल्या जातातच, परंतु अशा प्रवृत्तींना अशा शिक्षेच्या माध्यमातूनच त्यांना एक प्रकारची जरब बसेल की अशा प्रकारचा गुन्हा केल्यानंतर काय होऊ शकतं याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. पण दुर्दैवानं आज आपण जर पाहिलं की तरुण पिढीमध्ये IAS, IPS किंवा वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेतून अधिकारी होणारे किंवा डॉक्टर, इंजिनियर्सचा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्यापेक्षा आपल्या एरियातला भाई कोण आहे याचा आदर्श ही तरुण मुलं ठेवण्याकडे थोडासा कल दिसून येतो. तर ह्या तरुणांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची बेसिक गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. त्याची सुरुवात नेमकी आपल्याला सगळ्यांनाच करावी लागणार आहे. त्यानंतर शक्ती कायदा असेल, दिशा कायदा असेल, याविषयी आपण बोलतो. मात्र यावरती व्यवस्थितरित्या सविस्तर असं विश्लेषण करू शकतील रुपाली ठोंबरे पाटील. यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण यावेळेला चर्चा करतो आहोत ती हिंगणघाट जळीत कांड प्रकरणासंदर्भातली, आणि अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपच्या प्रवक्त्या दीपाली मुकाशी जोडल्या गेलेल्या आहेत. राष्ट्रवादी युवा नेत्या ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील आहेत. वर्षा विद्याविलास सामाजिक कार्यकर्त्या, आणि रवींद्र रसाळ निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, हे सर्व मंडळी आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. आता प्रतिक्रिया घेऊया, ती म्हणजे भाजपच्या प्रवक्त्या दीपाली मुकाशी यांच्याकडून. दीपालीजी, हिंगणघाट प्रकरणाचा अखेर निकाल लागला, मात्र महिलांवरील अत्याचार जे ते अजूनही कमी होताना दिसून येत नाही, किंवा यापूर्वी झालेले जे अत्याचारित आहेत त्यांना देखील अशाच प्रकारे न्याय मिळावा यासाठी आता कुठले बदल करणं गरजेचं आहे. हिंगणघाट जळीत कांड प्रकरणातील निकालाबाबत पहिली प्रतिक्रिया आपली काय दीपालीजी? पहिली प्रतिक्रिया हीच असेल की उशिरा का होईना तिला न्याय मिळाला, पण मला इथं खेदजनक वाटतंय की याला जन्मठेप न देता त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती. कारण जोपर्यंत कायदे कडक होत नाहीयेत तोपर्यंत लोकांच्या मनातली भीती जाणार नाहीये, आणि अशा प्रकारच्या रोज रोज घटना घडत आहेत, आणि त्यामुळे मला वाटतं की जन्मठेपेवरती मर्यादित न राहता इथे फाशी व्हायला हवी होती. आणि आम्ही याचा म्हणजे पुरजोर हे करतो की आम्हाला फाशीची शिक्षा हवी होती, आणि अशा परत भविष्यामध्ये अशा घटना होऊ नयेत यासाठी कडक कायदे केले पाहिजेत असं मला वाटतं. बरोबर आहे. कडक कायदे करण्यात आलेले आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील याविषयी जास्त व्यवस्थित सांगू शकतील. रुपालीताई, शक्ती कायद्याबद्दल आपण बोलतो, दिशा कायद्याबद्दल आपण बोलतो, मात्र त्याच्यामध्ये देण्यात आलेली काळ मर्यादा ती मात्र पाळली जात नसल्याचं दिसतं. मग यामागची तफावत काय, यामागची कारणं नेमकी काय? जर 45 दिवसामध्ये निकाल अपेक्षित असताना तो लागत नाही, वर्ष 2-2 वर्ष जर वाट पाहावी लागत असेल, तर मग खरोखर हे शक्ती कायदा किंवा दिशा कायदा जरी आपण आपल्याकडे आणलेले असले तर ते कागदोपत्री राहणार आहेत की खऱ्या अर्थानं ते कधीतरी समोर येतील, प्रत्यक्षात तसा निकालही आपल्याला पाहायला मिळू शकतो? शक्ती कायदा आत्ता त्याची मंजुरी घेण्यात आलेली आहे, हे आपण लक्षात घ्या की कायदे आपले हे भक्कम आणि चांगलेच आहेत, परंतु त्याची इम्प्लिमेंट सुद्धा आपले जे पोलीस खातं आहे ते चांगल्या पद्धतीने करतात. परंतु पोलीस खात्यातील असलेलं जे काही पोलिसांचं संख्या आहे, जजेस यांची संख्या आहे, याचा कुठेतरी ताळमेळ बसणं गरजेचं आहे. आणि तुम्ही एक आजचा जो निकाल लागलेला आहे तो खऱ्या अर्थाने एका विकृत आणि गुन्हेगारांनी त्या बिचाऱ्या त्या माझ्या भगिनीला भर रस्त्यामध्ये तिचा खून करण्यात आला. जो गुन्हा आपण दाखल करतो त्याची घटना घेतली जाते. आपल्याला याच्यात कायद्यामध्ये सुद्धा विचार करावा लागेल, कारण का सगळ्याच घटना तशा नसतात. काही घटनांचं स्वरूप वेगळं असतं. जशी घटना सांगितली जाते त्याच्यानुसार त्याचे सेक्शन्स लागले जातात. आता आजचा जो निकाल लागलेला आहे हा अत्यंत योग्य आणि 2 वर्षाच्या आत म्हणजे खूपच लवकर, आमच्या कायद्याच्या भाषेत म्हणतात तर योग्य वेळी आणि लवकरात लवकर लागलेला निकाल आहे. मगाशी सांगितलं की ज्या सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये फाशी नाही देऊ शकत, म्हणून आता ही जन्मठेप आहे ती दिलेली आहे, आणि ती मरस्तोर म्हणजे जोपर्यंत त्याचा श्वासात श्वास आहे तोपर्यंत त्याने ही जन्मठेप भोगायची आहे. कारण का पहिली जन्मठेप 14 वर्षाची होती. त्याच्यानंतर लक्षात घ्या गुन्ह्याचे स्वरूप आपल्याला वर्गीकरण करावं लागणार आहे.
काही 376चे गुन्हे जर तुम्ही बघितले, मी मागही अनेक वेळा चॅनलवर तुमच्या सांगितल्या की बळजबरीने त्या महिलेचा काही संबंध नसताना तिच्यावर होणारा अत्याचार हा वेगळा, आपली ओळख असताना त्यांचे मैत्रीपूर्व संबंध असताना की पहिल्यांदा त्यांची संमती असताना आणि नंतर त्यांनी जो गुन्हा दाखल केलाय हा फरक वेगळा. त्याच्यामुळे या गुन्ह्याला जी काही शिक्षा लागण्याची वेळ लागतो या प्रक्रियेमुळे लागतो. कारण का आपल्याला चॅनलवर बोलायला ती माहिती घेऊन बोलायला सोपं आहे, पण 100 निर्दोष म्हणजे 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषला शिक्षा होता कामा नये हे संविधान सांगतं, घटना सांगतं. त्याच्यामुळे प्रत्येक घटनेचे पंच, साक्षीदार, इव्हिडन्स हे सगळे तपासून तो निकाल लागतो आणि आजचं ते जो निकाल लागलेला आहे हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे मी न्यायालयाचे आभार मानते. बरं, आपण न्यायालयाचे आभार मानताय ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील. मला कायद्याच्या दृष्टीने आपल्याला आणखी काही प्रश्न करायचे आहेत, मात्र भाजपच्या प्रवक्त्या दीपाली मोकाशी यावेळेला हात उंचावत आहेत. दीपालीजी, एका बाजूला आपण समाधानी नाही आहात, एका बाजूला ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील ज्या आहेत त्या समाधानी आहे, मात्र कायद्याचं सखोल ज्ञान असणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्त्वाचं आहे हे या चर्चांमधून लक्षात येतं. कारण मुली पुढे धजावत नाही, कधीतरी कुटुंब पुढे धजावत नाही आणि मग त्यातून अशा प्रकारच्या घटना, खरं तर दुर्घटना घडत असतात. दीपाली मोकाशी. बरोबर आहे, रुपालीताई बोलल्या की त्या समाधानी आहेत, पण विषय असा आहे की जोपर्यंत कायद्याची भीती ही गुन्हेगारांना नाहीये तोपर्यंत असे गुन्हे होतच राहतील. म्हणून याच्याही पेक्षा कडक कायदे व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपल्याला स्कूलमधून किंवा कॉलेजमधूनच कायद्याचं शिक्षण किंवा त्यांच्यामध्ये ती हे तयार करायला पाहिजे असं मला वाटतं. मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये पुढे येऊन गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्यांच्यावरती होणारे अत्याचार, घरातल्या काही आपल्या परंपरानुसार ते लोक पुढे येत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये फास्ट ट्रॅक वरती बऱ्याच घटना फास्ट ट्रॅक वरती आहेत बोलतात, पण बरेच गुन्हे अजूनपर्यंत पेंडिंग आहेत. तर ते पण निकाल लवकरात लवकर लागायला पाहिजे असं मला वाटतं. शक्ती कायद्याची अंमलबजावणी लवकर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे जास्तीत जास्त जजेस, जास्तीत जास्त फास्ट ट्रॅक कोर्ट्स वाढले पाहिजेत, जेणेकरून या सगळ्या केसेसचे निकाल लवकर लागावेत आणि म्हणजे पीडितांना न्याय मिळावा असं मला वाटतं. बरोबर आहे, आपण काही अपेक्षा व्यक्त करतायत की कायदे तर आहेत, आणखी कडक व्हायला हवे आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील, मात्र कायद्याबाबतच जनजागृती करण्यामध्ये आपण कमी पडतो असं नाही का वाटत? म्हणजे एक कायदेतज्ञ म्हणून तुमच्याकडे ते सर्व ज्ञान असतं तरी सर्वसामान्यांना ते नसतं. रुपालीताई, हे मी मान्य करू शकेल की आपण जनजागृतीमध्ये, समुपदेशमध्ये कमी पडतोय. एखादा गुन्हा झाल्यावर त्याला शिक्षा होण्यासाठी आपण आकंताने जे ओरडतोय तेच आपण आपल्या त्या मुलीशी, त्या कुटुंबाशी संवाद साधणं गरजेचं आहे. अशी कोणती कृती झाल्यानंतर न घाबरता त्याची FIR करणे, तिथे उभे राहणे आणि आपल्याला आपला न्याय आपण मागून घेणे, हे ह्या समुपदेश करण्यामध्ये आपण सगळेच कमी पडतो. तो वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून ही घटना घडत असताना प्रत्येक स्त्री स्वतःचं रक्षण करेल. त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर फास्ट ट्रॅकवर त्याला जन्मठेप सारखी, फाशी सारखी शिक्षा होणं गरजेचे, ज्याने अशा विकृत्यांना आळा बसेल. हे दोनच मार्ग आपल्याकडे आहेत. त्याच्याही पलीकडं पोलिसांची संख्याबळ वाढवणे, जजेसचं संख्याबळ वाढवणे, फास्ट ट्रॅक साठी जे जजेस नेमणार आहात त्यांच्याकडे फक्त असे जे क्रूर विषय आहेत जे समाजात घडलेत त्यातल्या जरी शक्ती कायद्यानुसार 45 दिवसामध्ये जर एकाला जरी अशा क्रूर मध्ये जर शिक्षा झाली ना तर बाकीचे सगळे विकृत बघा लांब पळतात की नाही, त्यांची विकृतीच मुळापासून संपून जाईल. आणि आपल्याला जे उद्देश आहे की आमची ती भगिनी, आमचा तो समाज सुरक्षित राहायला पाहिजे ते आपल्याला मिळेल. पण समुपदेश सुद्धा अत्यंत महत्वाची काळाची गरज आहे. बरोबर आहे, समुपदेशाकडे होणारं जे दुर्लक्ष आहे ते देखील अशा घटनांना आपोआपच खतपाणी घालताना दिसतं. धन्यवाद ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील, आपण आमच्या या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेला होता त्यासाठी. इतर मान्यवर मात्र आपल्यासोबत अशाच प्रकारे असतील. वर्षा विद्याविलास यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असेल की जनजागृतीमध्ये आपण कमी पडतोय. मुलींना संरक्षणाचे धडे देणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्या मुली किंवा स्त्रिया या फक्त भोगवस्तू नाही आहेत हे मुलांना समजावून सांगणं असेल किंवा त्यांच्यावर अत्याचार करणारी जी व्यक्ती असेल त्यांना समजावून सांगण्यामध्ये आपण का कमी पडताना दिसतोय? कुठली नेमकी तफावत आहे ज्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे
समाजामध्ये वाढताना दिसतात. याचं उत्तर वर्षा विद्याविलास यांच्याकडून घेणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण आज चर्चा करतो आहोत ती म्हणजे हिंगणघाट जळीत प्रकरणामधील जन्मठेपेच्या शिक्षेसंदर्भामध्ये. अधिक चर्चा करण्यासाठी भाजपच्या प्रवक्त्या दीपाली मोकाशी आपल्यासोबत आहेत. वर्षा विद्याविलास सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ आपल्यासोबत आहे. वर्षाताई, आपल्याकडे येतो. ज्या मूळ प्रश्नावरती आपण खरं तर चर्चा करायला हवी त्याकडे आपण वळूयात की जो गुन्हेगार अशा प्रकारे गुन्हेगारी का करतो, त्याची मानसिकता काय असते, त्याची जडणघडण कशा स्वरूपाची झालेली असते, आणि मग लग्न झालेलं असताना देखील परस्त्रीच्या बाबतीमध्ये या केसमधील आरोपीनं जे केलं ते किती योग्य होतं? विशालजी, नक्कीच सातत्याने जेव्हा अशा प्रकारच्या महिला अत्याचार, बलात्काराच्या, छेडछाडाच्या घटना होतात तेव्हा ही सातत्याने चर्चा येते आणि सातत्याने आपण त्याच्या सोल्युशन वरती मला वाटतं लोकशाही सातत्यानं हा विचार पुढे घेऊन येतो आहे की समाज मन एकीकडे बदललं पाहिजे आणि एकीकडे यंत्रणा उभी राहिली पाहिजे. दोन गोष्टी मला असं वाटतं याच्यावरती विचार करायला पाहिजे. एक तर कायदा कधी येतो, घटना घडल्यानंतर येतो हे आपण समजलं पाहिजे. त्यामुळे घटना घडल्यानंतर जेव्हा कायदा येतो तेव्हा एका बाजूला कायद्याची म्हणजे त्याच्या पंचनाम्यापासून ते साक्षीदारापासून ते एव्हिडन्स पासून ते न्यायालयात पोहोचेपर्यंतची जी यंत्रणा आणि मेकॅनिझम भ्रष्टाचार विरहित अशी यंत्रणा उभे करणं एक ती जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही जो प्रश्न केला की का नाही समाजमन तयार होत आहे, कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की जेव्हा मुला आणि मुलीची तरुण वयात येताना जी जडणघडण होते आणि त्या जडणघडणमध्ये परिवारापासून समाजापासून शैक्षणिक व्यवस्था ज्या आहेत, जे परिसर आहेत, त्यात आपण शिक्षणाच्या माध्यमातून काय देतो आहे नव्या भावी पिढीला. बघा, लिंगानुसार आपण स्त्री आणि पुरुष असू पण आपण माणूस म्हणून त्याची जडणघडण होते का या समाजामध्ये, आज तो प्रश्न आपण सगळ्यांना विचारणं खूप गरजेचं आहे. की जसं मुलीला समजवलं जातं तसं वयात येताना मुलाशी संवाद हा कित्येक परिवारामध्ये आजही केला जात नाही. आणि म्हणून मग अशा वेळेला महिलेला, आपल्या घरात महिलेला मिळणारी वागणूक किंवा मीडिया किंवा आता जसा सोशल मीडिया खूप प्रगत झालेला आहे, एका क्लिकवर एव्हरीथिंग तुम्हाला कुठल्याही वयात काही बघायला मिळतं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक तर लैंगिकता हा खूप मोठा विषय आहे. त्या विषयाच्या संदर्भात ठेवलेली गुप्तता आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, म्हणजे मी असं म्हणत नाही की खुलून बोलणं असं नाही, पण जीवन आणि शरीर जीवन जे आहे किंवा शरीर व्यवस्था जी आहे त्याचं प्रशिक्षण किंवा त्याची माहिती आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या पद्धतीने पोहोचणं आणि त्यामुळे मग या सगळ्या संदर्भातल्या ज्या गोष्टी मुलगा म्हणून किंवा पुरुष म्हणून त्याच्यात ते निर्माण होणं, ह्या सगळ्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून वयात येताना मुलाशी संवाद होणं, शैक्षणिक माध्यमातून या गोष्टी जाणं, असलेल्या कायद्याचं जास्तीत जास्त पद्धतीनं बघा, अवेअरनेस संस्था, संघटना, व्यक्ती सर्वच करतात आहेत, पण सरकार म्हणून जी जबाबदारी आहे, सरकारने त्या पद्धतीनं ते पोहोचवणं सामान्य नागरिकांपर्यंत आणि वेगवेगळ्या माध्यमातून हे खूप गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी संस्कार घरातून, शैक्षणिक परिसरातून आणि समाजातून होणं आणि त्याला वचक जे आहे, म्हणजे मी असं करायला भीती वाटणं की बाबा हा कायदा आहे आणि कायद्याअंतर्गत मी अटकला जाणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मोहल्ला सभा ज्या होत होत्या, महिलांच्या सभा या होणं खूप गरजेचं आहे. कारण या महिला सभांमधून तुमच्या परिसरामध्ये जर अशा काही कायदा सुव्यवस्थेच्या घटना घडत असतील तर कमीत कमी त्या महिला, जसं चाइल्ड प्रोटेक्शन अधिकारी असतो पोलीस स्टेशन मध्ये, हा असतो हे माहीतच नाहीये कोणाला. म्हणजे सामान्य नागरिक, बघा, नागरिक नो डाऊट नागरिक म्हणून मला कायद्याच्या माहिती असणं आणि मी माहिती करून घेणं ही माझी जशी जबाबदारी आहे, तशी प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा हा कायदा खूप इझी वेने पोहोचवणं. मला याच्यात काय बोलायचं आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये आता जसं आपण फास्ट ट्रॅक कोर्ट आणि या सगळ्या गोष्टी बोलतो आहोत,
त्यामध्ये सरकारकडून अपेक्षा काय आहे की जसं 2011ला 11वं फायनान्स कमिशन आलं आणि त्यात नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ विमेन स्कीम आली, निर्भया एक फंड तयार करण्यात आला. तुम्ही जरा जा, आज निर्भया फंड प्रत्येक स्टेटमध्ये किती खर्च केला जातो विचारा ना. आता या फास्ट ट्रॅक कोर्टसाठी जी मेकॅनिझम उभी करायला पाहिजे, म्हणजे त्याला एक ग्रांट दिलेली आहे, म्हणजे ती ग्रांट करोडोमध्ये ग्रांट आहे, पण ती ग्रांट पोचते आहे का? आणि म्हणून या सगळ्या फक्त घोषणा होतात आहेत, चांगल्या चांगल्या योजना येतात आहेत, चांगल्या नियमावली बनतात आहेत, सगळं मला मान्य आहे, पण ती मेकॅनिझम उभं करणारी जी व्यवस्था असते त्या व्यवस्थामध्ये शासन प्रशासन लोकप्रतिनिधींनी लोकांचा मोठ्या प्रमाणात जो सहभाग घ्यायला पाहिजे तो कुठेच होत नाहीये. त्यामुळे वर्षानुवर्ष आपण ह्याच सगळ्या चर्चा करतो आहोत, या घटनांवरती तीव्र प्रतिक्रिया देतो आहोत. आपण म्हणतोय फाशी दिली पाहिजे, येस ठीक आहे दिली पाहिजे, पण मी सातत्याने हा प्रश्न समोर आणते की फाशीने व्यक्ती संपतो, विकृती नाही. विकृती नव्हे. आपल्याला असं समाजमन घडवायचं आहे ज्या संविधानाचा आपण हवाला देतो आणि ज्या संविधानाला आपण मानतो आणि देश चालतो त्या संविधानाचं 51 कलमामध्ये सगळ्या नागरिकांवरती ही जबाबदारी टाकलेली आहे, म्हणजे स्त्रियांवरती आहे आणि पुरुषांवरती, सगळ्यांवरतीच टाकलेली आहे. बरोबर. नागरिक म्हणून लिंगाच्या वरती जाऊन की कुठल्याही स्त्रीला अपमानास्पद वाटावं, तिला उणं वाटावं असं कुठलंच कृत्य कुठल्या नागरिकांकडून होता कामा नये. तेच आपण म्हणजे आपण हक्क अधिकार मागतोय, पण कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण आजही ती पार पाडत नाही आहोत. आणि म्हणून सुरुवात स्वतःच्या घरापासून करायला लागेल की माझ्या घरातल्या पुरुषांना, मग तो कोणताही असे कोणी असेल, त्यांना दुसऱ्या बाईकडे कसं बघायचं आणि बोलायचं आणि कसा सन्मान द्यायचा हे जेव्हा आपण त्यांना शिकू, तशा प्रकारचे संस्कार तसे शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया या सगळ्या माध्यमातून स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून प्रेझेंट न करता ती सुद्धा एक माणूस आहे आणि तिला सुद्धा हा आणि ना बोलण्याचा अधिकार आहे. आणि मुलांना आहे ना नो हा शब्द आपण शिकवला पाहिजे. हे सगळं काम होतं की मी पुरुष आहे, पुरुषोत्तम असं काहीतरी ते असतं म्हटलं जातं आणि मला ना म्हणूच कशी शकते. आणि म्हणून अशी म्हणजे फिल्ममधली काही गाणीही इम्पॅक्ट करतात. जसं ते गाणं होतं ना शाहरुख खानचं, तू हा कर या ना कर तू हे मेरी किरण. आणि म्हणून मग त्या सगळ्या ह्याच्यातून घरात मिळणारं वातावरण, घरात बाईला दिलेलं दुय्यम स्थान, तिला पैर की जुती, अशा प्रकारच्या वातावरणातून ही मानसिकता तयार होते. आणि मग यातून महिलेला उपभोगाची वस्तू, यातून महिला ही दुय्यम, महिला ही सेकंडरी आणि तिला वापरायचंच, ती वापरा आणि सोडा आणि तिला अधिकारच नाहीये काही निर्णय घेण्याचा. आज जरी 21st सेंचुरीमध्ये महिला कुठे पोहोचलेली आहे, तिने स्वतःला प्रूव्ह केलंय. असं असताना सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण म्हणून मला असं म्हणायचं आहे की माणूस म्हणून जोपर्यंत आपण या समाजाची जडणघडण, मग ती स्त्री असो की पुरुष असो, होणार नाही. बरोबर. समानतेच्या दिशेनं त्या ठिकाणी वाटचाल होणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचे मुद्दे वर्षाताई आपण सांगितले. चित्राताई वाघ जे आहे त्यांनी देखील एक मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की नराधमाला जे आहे फासावरच लटकवायला हवं होतं, जन्मठेपेची शिक्षा सुनावणं हे योग्य नाही. मात्र तरी देखील राज्य सरकारवरती त्यांचा रोष आहे. राज्य सरकारनं फाशीच्या शिक्षेसाठी त्या ठिकाणी आणखी पुरावे सादर करणं गरजेचं होतं असं एका बाजूला ते मत व्यक्त करत असताना कागदावरती देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी असा प्रश्न यावेळेला भाजपनं देखील उपस्थित केलेला आहे. दीपाली मोकाशी या संदर्भामध्ये बोलतील, मात्र तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपच्या प्रवक्त्या दीपाली मोकाशी यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. दीपालीजी, जी प्रतिक्रिया यावेळेला भाजपकडून व्यक्त केली जाते त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसती की भाजप जी आहे ती असमाधानी आहे. आपली प्रतिक्रिया मी घेणारच आहे, मात्र तत्पूर्वी या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे हिंगणघाट जळीतकांड प्रकरणामध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. रवींद्र रसाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्त, आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. रवींद्रजी, वर्षाताईंनी जे सांगितलं की कुठेतरी विश्वास निर्माण करण्यामध्ये आपण कमी पडत चाललेलो आहोत, मात्र अनेक स्त्रिया, अनेक मुलं असतील म्हणजे जे लहान वयामध्ये असतात त्यांना आपल्या हक्कांबाबत, आपल्या गोष्टींबाबत तेवढीशी जाणीव नसते. मग अशा वेळेला कोर्टाची पायरीच चढायची नाही आहे, पोलीस स्टेशनलाच जायचं नाही आहे,
यासाठीच्या जनजागृतीच्या दृष्टीनं पोलिसांनी आता जनतेपर्यंत येऊन पोहोचण्याची गरज आहे का? मान्य आहे की पोलिसांची कमी असलेली संख्या, जसं ॲडव्होकेट रुपालींनी सांगितलं, जजेसची कमी असलेली संख्या, त्यामुळे अनेक प्रकरणं जी आहेत ती प्रलंबित असतात. मात्र प्रलंबित प्रकरणं मार्गी लावत असताना दुसरीकडे सगळ्यांमध्ये आपल्याबाबत विश्वास निर्माण करणं ही प्रत्येक यंत्रणेची तेवढी जबाबदारी आहे. निश्चितपणानं आपण जे सांगितलं की याच्यामध्ये पोलिसांनी जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आता सध्या निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पोलिसांतर्फे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातच असतात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी. त्याचबरोबर ज्या काही समाजसेवी संस्था आहेत अशा संस्थांच्या मदतीनं देखील सर्वसामान्य जनतेपर्यंत या तरुण मुला मुलींपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांना या कायद्याची व्यवस्थित माहिती करून दिली पाहिजे. आणि आपल्या हातून जर कायदा मोडला किंवा जर काही चुकीचं कृत्य घडलं तर कशा पद्धतीनं आपल्यावर कारवाई होऊ शकते, आपलं सगळं करिअर त्याचं पुढचं खराब होऊ शकतं याची जाणीव त्या तरुणाला झाली पाहिजे. आणि त्यासाठी पोलीस खात्यातर्फे अशा प्रकारचे प्रयत्न निश्चितपणानं केले जातच असतात. यापुढे ते करत राहतीलच. परंतु समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या तरुण असतील, माता भगिनी असतील, पालक असतील, या सर्वांनी आपल्या मुलांवर चांगल्या पद्धतीने संस्कार केले पाहिजेत. आणि हा जो सोशल मीडियाचा अतिरेकी वापर सध्या दिसतोय तो कशा प्रकारे कमी करता येईल किंवा त्याच्यातून चांगला मार्ग कसा काढता येईल याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मार्ग काढण्याच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत त्यांचे हक्क, त्यांच्या असलेल्या जाणीवा या पोहोचवणं गरजेचं आहे की कुठल्या प्रकारे कायदा हा त्यांच्यासाठी उभा केला जाऊ शकतो. बरं, अगदी सुरुवातीची बाब ती म्हणजे आपल्याला मुद्दाम विचारेन रवींद्र रसाळजी, छेडखाणीच्या घटना होत असतील, मुलं येऊन त्रास देत असतील किंवा एकटी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, मग ती कुटुंबातली असेल, समाजातली असेल, अनोळखी असेल, ओळखीतली असेल, मात्र अशा वेळेला ज्या वेळेला कुणीतरी या महिलांपर्यंत त्या भावनेनं त्यांच्यापर्यंत पोहोचतं त्यावेळेला सगळ्यात आधी या महिलांनी नेमकं काय करायला हवं आहे जेणेकरून हे सगळं प्रकरण तिथेच थांबवता येणं शक्य आहे? निश्चितपणानं आत्ताच्या ज्या तरुणी आहेत त्या निश्चितपणे खूप धाडसी आहेत असं म्हणावं लागेल. कारण अशा प्रसंगाला सामोरं जाताना त्यांनी कुठल्याही प्रकारची भीती मनात न ठेवता त्या प्रवृत्तीला प्रतिकार करण्याची त्यांची मानसिक तयारी असली पाहिजे. पोलिसांतर्फे दामिनी पथकाची नेमणूक बऱ्याच ठिकाणी केली जाते. अशा प्रकारच्या छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलीस अधिकारी कर्मचारी साध्या वेशामध्ये महाविद्यालयांच्या आसपास किंवा काही शाळा असतील अशा ठिकाणी सुद्धा ते जात असतात, पेट्रोलिंग करत असतात. अशा काही घटना घडल्या तर तात्काळ हस्तक्षेपही करत असतात. परंतु प्रत्येक ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी महिला अधिकारी वेळेवर पोहोचू शकतीलच याची शक्यता तशी थोडीशी कमी असते. त्यामुळे या तरुणींनी स्वतः थोडंसं खंबीर व्हायला पाहिजे आणि त्यांची छेडछाड करणाऱ्या तरुणांनी देखील हा मनात विचार ठेवला पाहिजे की ही मुलगी कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे आणि उद्या माझ्या बहिणीवर, माझ्या मुलीवर अशा प्रकारची वेळ येऊ शकते. आणि त्यामुळं अशा तरुणांना देखील एका चांगल्या पद्धतीनं त्यांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे. बरोबर आहे रवींद्रजी. कशा प्रकारे चांगले संस्कार केले जातील, खरोखर आहे चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. मुलींनी सक्षम होणं आणि जे अशा प्रकारचे विचार करणारे तरुण आहेत त्यांना देखील कायद्याची जाण असताना आपल्यासोबत आणखी काय होऊ शकतं याची थोडी जरी भीती वाटली तर ही प्रकरणं आपल्याला थांबवता येऊ शकतील. दीपाली मोकाशी मी आपल्याकडे येतो. भाजप मात्र अजूनही समाधानी नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. चित्राताईंचं देखील म्हणणं आहे की कागदावरती दिलेली आश्वासनं ही अजूनही कागदावरती, त्याची पूर्तता कधी होणार? दीपालीजी.
बरोबर आहे, कारण राज्य सरकारने आता दिशा कायदा आणखीन आता जो शक्ती कायद्यासाठी आम्ही वारंवार बोलून सुद्धा अजून तो इम्प्लिमेंट होत नाहीये. तसंच मला असं वाटतं की या जेव्हा घटना घडत असतात समाजामध्ये त्यावेळी बघ्याची भूमिका घेणारे प्रेक्षक पण भरपूर असतात. व्हिडिओ काढायला लोकांना वेळ मिळतो किंवा ती प्रत्येक होताना तिथे बघत असतात, पण कोणी मदतीसाठी धावत नाही. म्हणून समाज प्रबोधनही त्याबरोबर झालं पाहिजे मला असं वाटतं. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टची संख्या पण वाढवायला पाहिजे आणि त्याचे जजेस, पोलीस आणि महिला दक्षता समितीज आता वेगवेगळ्या ठिकाणी बनवत आहेत, पण त्याचं काहीच काम चालू असलेलं कुठं दिसत नाहीये. कारण ते जर का व्यवस्थितपणे चालू असतं राज्यामध्ये तर अशा घटनांवरती आळा बसला असता. पण गेले कित्येक महिने, कित्येक वर्ष, 2 वर्ष झाले आपण पाहतोय की या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये, कुठल्याही प्रकारच्या घटना कमी होत नाहीत. म्हणून असं वाटतं की कुठेतरी कायद्याची भीती कमी झाली आहे, पोलिसांची भीती पण कमी झाली आहे. त्यामुळे याच्यावरती कडक उपाययोजना केल्या पाहिजेत, पोलिसांची भीती पण असायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकार असेल, गृह विभाग असेल किंवा न्याय व्यवस्था असेल, या सगळ्या अत्याचारांवरती, अन्यायावरती जर का आपल्याला कमी करायचे असतील तर मला वाटतं ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदे कडक केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्यात दुसरं म्हणजे लहान मुलांपासून बोला हॅलो, आवाज येतोय? लहान मुलांच्या हातात आता गॅजेट्स दिले जातात. मोबाईल हा एक मला वाटतं ह्याच्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये बरेच प्रकार ह्याच्यावरून वाढले जातात की कुठले मोबाईल हातात असेल मुलांच्या तर वेगवेगळ्या साईट आता चालू होतात. कारण ऑनलाईन शिक्षण आता चालू केलेलं आहे सरकारने. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल्स द्यावे लागतात, अगदी लहान मुलांच्या हातात सुद्धा. आणि जेव्हा कुठलंही ऍप ओपन केलं तर त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी दिसतात, आपल्या सर्वांना माहितीच असेल. तर या सर्वांवरती पण आळा बसला पाहिजे, कारण लहान मुलांना अजून या गोष्टीचं ज्ञान नसतं, वय असतं आणि त्यामुळे ह्या गोष्टींचं त्यांना कुतूहलाने म्हणून अशा बऱ्याच गोष्टी समाजामध्ये घडतायत. तर त्यासाठी लहान मुलांना पण ह्या अशा गॅजेटपासून दूर ठेवलं पाहिजे. नक्कीच दीपालीजी, उपाययोजना अनेक आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं. धन्यवाद दीपाली मोकाशी. धन्यवाद वर्षा विद्याविलास आणि रवींद्र रसाळ, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.